नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील एअरपोर्ट रोड सांगवी बुजुर्ग या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी एक तज्ञ उपक्रम या ठिकाणी वैशालीताई हिंगोली यांनी राबविलेला आहे। विशेष म्हणजे आजच्या या धावपळीच्या युगामध्ये स्वतःचं घर चालवणं देखील बऱ्याच जणांना कठीण झालेलं आहे। तर स्वतःच्या कुटुंबातील म्हातारे असतील किंवा जे वयस्कर व्यक्ती असतील त्यांना सांभाळणं देखील बऱ्याच जणांसाठी आजच्या पिढीला खूप कठीण झालेलं आहे। अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी वैशालीताई हिंगोली यांनी एक काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक वृद्धाश्रम टाकलेला आहे। त्याचं नाव आहे मायेची सावली। अतिशय नाव देखील खूपच छान आहे। एकदम नाव ऐकल्याबरोबर असं वाटलं की खरोखर इथं काहीतरी सावली आहे। मायेची सावली हे वृद्धाश्रम टाकलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण या वृद्धाश्रमाच्या संचालिका वैशालीताई हिंगोले यांच्याशी चर्चा करतो। ताई जय भीम, नमस्कार। पहिल्यांदा आपण हे जी आपली बातमी ऐकत आहे त्यांना आपला परिचय द्या। मी वैशाली हिंगोले नांदेडची आहे आणि गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक कार्य करते। सामाजिक कार्याचा वसा हा मला माझ्या बालपणापासूनच मिळालेला आहे, कारण माझे आई वडीलच सामाजिक कामांमध्ये उपक्रमामध्ये भाग घेतात। त्याच्यामुळे मला ही माझ्या बालपणीपासून मिळालेली सेवा आहे आणि मी अगदी कॉलेजच्या आंदोलनापासून कामं केलेली आहेत। सांगायचं म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे तर नांदेड, परभणी, हिंगोली तीनही जिल्ह्यामध्ये जिथे कुठे महिलांवर अन्याय होतात, जेव्हाही मला कुठून एखाद्या ठिकाणाहून फोन येतो, मी वेळेची तमा न करता अगदी रात्रीच्या वेळी जरी मला एखादा कॉल येतोय आणि इथे या ठिकाणी तुमची गरज आहे असं म्हणून मला जेव्हा समजतं, तेव्हा मी त्या झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी माझ्या पद्धतीने मी पोहोचत असते। हे काम करत असताना मी केवळ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत होते, पण माझ्या मनात एक प्रश्न उद्भवत होता, मी सर्वांना मदत करते, मदत करून मी त्यांना वाऱ्यावर सोडते, पण मला या निराधार निरागरस महिलांसाठी एक हक्काचं घर तयार करायचं होतं। म्हणून मी आपल्या नांदेडमध्ये हे एक हक्काचं मायेची सावली वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे। म्हणजे आमच्या वृद्धाश्रमामध्ये निराधार वृद्ध महिला पण आहेत आणि निराधार महिला पण आहेत। यांच्यासाठी आज आम्ही पुढे आलेलो आहोत। बरेच जण व्यवसाय म्हणून किंवा या आजकालच्या युगामध्ये जगण्यासाठी म्हणून मार्ग कोणता व्यवसाय टाकतात, कोणी वेगवेगळे बिझनेस करतात, त्यानंतर कोणी नोकरी स्वीकारतात। परंतु आपण नोकरी न करता किंवा एखादा बिझनेस न करता, बिझनेसमन एखादा उद्योगपती न होता या ठिकाणी आपण या जे वयोवृद्धाचे आहेत, या वयोवृद्धाचे आपण एवढ्या कमी वयामध्ये आई झालात, आपल्याला कसं वाटते? सर, माझं स्वप्नच आहे। रात्रंदिवस जेव्हा मी काम करते, बाहेर फिरते, तेव्हा मला असं वाटत होतं का निराधारांसाठी मी पुढे यावं, निराधारांसाठी माझं एक पाऊल असलं पाहिजे। आणि हे काम करत असताना मी दररोज विचार करायचे का मी काय केलं पाहिजे। मग अनाथ आश्रम भरपूर आहेत, इतर शाळेच्या योजनाही भरपूर आहेत, पण मला रस्त्यानं फिरत असताना वृद्ध आई वडील बऱ्याच ठिकाणी दिसलेत। म्हणजे काय असतं, त्यांनी त्यांचं सर्व जीवन मुलांसाठी त्यागलेलं, मुलांसाठी अर्पण केलेलं आणि हा त्यांचा शेवटचा क्षण असतो म्हणजे वृद्ध निकामी, ते कधी कुणाच्या कामी येत नाहीत असं त्या मुलांना वाटतं। त्या मुलांना त्यांची अडचण होती। एखाद्या वेळेस एखाद्या वृद्ध आई वडिलांना मुलं पण नसतात, पण त्यांच्यासाठी माझं स्वप्न आहे का मी शेकडो आई वडिलांची मुलगी झाले पाहिजे। शेकडो आई वडिलांना मी आई म्हणून जरी सांभाळत असेल तरी मला मुलगी म्हणून त्यांच्यासाठी पुढे यायचं होतं। त्याच्यासाठी मी हे काम हातात घेतलेलं आहे। या आता आपल्या वृद्धाश्रमाला किती दिवस झाले? तसं बऱ्याच दिवसापासून आम्ही वृद्धाश्रम टाकण्याचं स्वप्न उरी बाळगलं होतं। गेल्या 4 वर्षापासून मी प्रयत्नच करत होते, पण गेल्या महिन्याच्या 16 तारखेला आमचं उद्घाटन करत असताना आमच्या वार्डातले 4 नगरसेवक, आम्ही 4ही आमच्या नगरसेवकांना आमंत्रित केलं होतं। आमचे नगरसेवक आहेत पुरी साहेब, मिनलताई पाटील, संदीप सिंग गाडीवाले, परत आमचे प्रमुख पाहुणे होते आमच्या मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर
आणि महापौर म्हणजे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही वृद्धाश्रमाचं उद्घाटन केलं आणि माझ्या जिल्ह्यातील सर्वच दिग्गज लोकांचा मला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स पाठिंबा मिळाला. जिथेही कामाच्या माध्यमातून माझं कौतुक केले जाते आणि या कौतुकातून मला आणखी एक वेगळी ऊर्जा मिळते आणि मला असं वाटतंय सर्वांचं ऐकून खरंच मी कुठेतरी एक चांगला वसा हातात घेतलेला आहे आणि हा वसा शेवटपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे सामाजिक चळवळीच्या माध्यमातून. ही सुद्धा माझी एक सामाजिक चळवळच आहे, सामाजिक कार्य म्हणूनच मी करत आहे. त्याच माध्यमातून मला अनेक शेकडो आई वडिलांची मुलगी होण्याचं भाग्य मिळालं. ते मी माझं नशीब मानते आणि ते माझं कर्तव्य मी पुरेपूर शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरेच वृद्धाश्रम महिलांचे असतात, काही जेंट्स असतात, काही लेडीज असतात. तर आपल्या इथे लेडीज जेंट्स आहे या फक्त महिला याच्यासाठी आहे कसं? तसं तर लेडीज आणि जेंट्स, आई आणि बाबा दोघांचाही आम्ही सांभाळ करणार आहोत. आमच्याकडे जागा अपुरी असल्यामुळे सध्या आम्ही आई ठेवलेल्या आहेत, पण आमच्याकडचे वृद्ध बाबा त्यांची आम्ही लवकरच व्यवस्था करणार आहोत. म्हणजे आमच्याकडे वृद्ध आई आणि बाबा दोन्ही पण राहणार आहेत. सध्या तरी आपल्याकडे किती आई आहे? 17 महिला आहेत आमच्याकडे. 17 महिला. हो. तर किती आणखी आपल्याकडे म्हणजे बुकिंग झालेली आहे किंवा किती येणार आहे आपल्याकडे? तसे आमच्याकडे 54 नाव आलेले आहेत. सध्या 17 आहेत आणि आम्ही 50 लोकांची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आमच्याकडे 50 लोक ॲट ए टाइम आले तर आम्ही त्यांचा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकतो अशी आम्ही त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. जेही कोणी हे वृद्ध बातमी ऐकत असतील त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना मी संदेश हेच देईल, आपल्या नांदेडमध्ये मायेची सावली, सर्वांच्या हक्काचं मायेचं घर आम्ही तयार केलेलं आहे. ज्या वृद्ध आई वडिलांना एखाद्या वेळेस निवारा भेटत नसेल, मुलांकडून त्रास होत असेल किंवा ज्या वृद्ध आई वडिलांना मुलं नाहीत त्या आई वडिलांची मी एक धाडसी लेक आहे, त्या आई वडिलांची मी मुलगी आहे. माझ्याकडे त्यांनी हक्काने अधिकाराने यावं. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ करण्यास तयार आहे. हे झालं ज्याची मुलं सांभाळत नाहीत, परंतु एक स्त्री म्हणून किंवा एक आता आई म्हणून एक प्रश्न विचारतो तुम्हाला की हे वृद्धाश्रम आपण काढलात, खूप चांगलं झालं, आपण बऱ्याच जणांची सोय करतात, सेवा करतात, परंतु वृद्धाश्रमात येण्याची गरजच पडू नये याकरता तुम्ही लेडीज असेल, जेंट्स म्हणजे महिला आणि पुरुष जे की या म्हाताऱ्याचे जे मुलं असतील त्यांना काय संदेश द्याल? सर, आता तुमचा जो प्रश्न आहे हा सक्षम कुटुंबासाठी आहे. त्यांना तर मी असा संदेश देईल, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी पूर्ण जीवन त्यागिलेलं असतं. आपल्याला निस्वार्थपणे त्यांनी जीव लावलेला असतो. आपण म्हणजे त्यांचं रोपटं असतो. छोट्याशा रोपट्याला ते जन्माला घालतात आणि आपल्याला अगदी वृक्षवड तयार करतात आणि वृक्षवड आपण झाल्यानंतर आपल्या आईवडिलांना सावली देणं हे प्रत्येक मुलामुलीचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी दिली पाहिजे सावली. कारण आपण झाडच सावलीसाठी लावतो, आपण झाडच फळासाठी लावतो आणि आपणही त्याच आई वडिलांचे मुलं आहोत ज्यांनी त्यांचं जीवन आपल्यावर त्यागिलेलं आहे. तर आपलं कर्तव्य आहे, आपण आपल्या मुलाला ज्या पद्धतीने जपतो, आपण आपल्या मुलाचं भविष्य जसं घडवतो त्याच पद्धतीने आई वडिलांना जपा, आई वडिलांची काळजी घ्या, हाच संदेश मी माझ्या बहिणी भावांना देत आहे. हे आपलं जे मायेची सावली वृद्धाश्रम जे आहे या ठिकाणी येण्यासाठी म्हणजे जर कोणी समजा खेळात ज्याला हे झालं शहरात भाग आहे, परंतु जे खेड्यापाड्यात असतील, तालुका पेठला असतील किंवा आजूबाजूला लांब असतील, ज्यांच्यापर्यंत ही बातमी जात आहे त्यांनाही वाटलं की आपण या वृद्धाश्रमामध्ये जावं, की या मायेची सावली यांच्याकडे जावं, वैशाली हिंगोली आहेत यांना भेटावं आणि आपल्या जी काही सोयीसुविधा असेल ते होईल अशी जर कोणी भावना ठेवत असेल तर त्याला येण्यासाठी तुम्ही काय ॲड्रेस वगैरे द्याल, नंबर वगैरे? ॲड्रेस तर मी देईलच, पण त्याही पेक्षा माझे आई वडील जर माझ्याकडे येण्यासाठी तयार असतील, त्यांनी जिथं आहेत तिथून मला फोन जरी केला, मी त्यांच्या त्या राहत्या ठिकाणापर्यंत जाऊन स्वागत करून त्यांना घेऊन येईल. कारण मी ही जिम्मेदारीच माझ्या मनी घेतलेली आहे. तर प्रत्येकापर्यंत मी स्वतः सुद्धा पोहोचेल आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझा ॲड्रेस असा आहे, नांदेडमध्ये मायेची सावली वृद्धाश्रम, विमानतळ सांगवी. विमानतळाच्या अपोजिट साईडला विहारापासून थोडंसं समोर आलं तर जिल्हा परिषद शाळा आहे. जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला मायेची सावली वृद्धाश्रम म्हणून आमचं हे वृद्धाश्रम आहे. आणि ज्यांना कोणाला मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे 81 77 85 34 42. हा माझा नंबर आहे. मला कधीही कोणत्याही वेळी ज्या आई वडिलांना माझी गरज वाटेल तेव्हा मला कॉल करा. मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला घेऊन जाईल. मग ते जिल्ह्यातच नव्हे, अगदी महाराष्ट्रातून कुठूनही मला फोन आला तर मी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना घेऊन येणार.
नक्कीच या ठिकाणी आपल्या धाडसाची एक दाद द्यावी लागेल की आपण आज या युगामध्ये स्वतःचे आई वडील स्वतःला सांभाळणं देखील बऱ्याच जणांना कठीण झालेलं आहे. कुणाच्या नोकरीच्या योगानं असेल किंवा कुणाला घराच्या काही पती पत्नीच्या वादातून असेल. बऱ्याच घरामध्ये वादावाद होतात. तर असे वादावाद घरामध्ये होऊ नये याकरता तुमचा काय संदेश असणार? खरं तर वादावाद होणं म्हणजे हा एक क्रिटिकल प्रॉब्लेम असतो. कारण महागाईच्या जगामध्ये महागाई खूप झालेली आहे, आपण बघू शकतो. आणि सक्षम कुटुंब आता त्यांना आपण सांगू शकतो, त्यांचं मन परिवर्तन करू शकतो. पण असे काही नाजूक कुटुंब आहेत, त्यांना कामासाठी बाहेरगावी जावं लागतं, एखाद्याला ड्युटीसाठी बाहेरगावी जावं लागतं. आणि जे कुठं बाहेर शहरात किंवा बाहेरगावी जातात तिथं आई वडिलांना सोबत घेऊन जातील असा त्यांच्याकडे स्पॉट नसतो. उदाहरणार्थ एखादा जर व्यक्ती किरायाने राहायला गेलेला असेल तर त्याला पहिलं विचारलं जातं तुझ्या कुटुंबात किती लोक आहेत. म्हणजे त्याच्या मनी असतं आई वडिलांची सेवा करायची, त्यांची इच्छा असते आई वडिलांची सेवा करायची, पण ही त्यांची मजबुरी असते का त्यांना ठराविक लोकांसाठीच काही ठिकाणी रूम भेटतात. म्हणजे जास्त लोक असतील तर ते आई वडिलांचा सांभाळ करू शकतात. ही एक त्यांची मजबुरी आहे. कारण त्यांची परिस्थिती नाजूक असते. परिस्थिती नाजूक असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबाच्या महागाईचा खर्च, ह्या गोष्टी करत करत ते आई वडिलांसाठी कुठेतरी कमी पडतात. अशाही बहीण भावासाठी आपण मदतीचा हात म्हणून पुढे आलेलो आहोत. आपल्याकडे येण्यासाठी कोणत्याही आई वडिलांना कुठलाही खर्च लागणार नाही. त्यांना आपण जशी एखाद्या आई वडील निस्वार्थपणे मुलाला सेवा लावतात, मुलाला जीव लावतात, त्याच पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक आई वडिलांना आपण निस्वार्थपणे प्रामाणिकपणे त्यांची सेवा करणार, त्यांच्या सेवेसाठी आपण पुढे आलेलो आहोत. नक्कीच या ठिकाणी जे आपण बडप्पन दाखवलं आहे, मला वाटतं हे जे संदेश आहे, जे कोणी या ठिकाणी एखादा मुलगा किंवा जे एखादी कोणी मुलगा मुलगी आपल्या आईवडिला घेऊन येत असेल त्यांना स्वतःची लाज वाटू नये, शरम वाटू नये याकरता तुम्ही एक माझं म्हणणं आहे की त्याकरता तुम्ही टाकलात की या ठिकाणी जर एखाद्याची अडचण असेल किंवा तुम्ही जे किरायाचं सांगितलं ते असू शकते, किंबहुना असा देखील असू शकते खरोखर कुणाला किरायाचा देखील प्रॉब्लेम असू शकते, राहण्या घराचा प्रॉब्लेम असू शकते. बऱ्याच का याच्यामध्ये असे देखील आहेत की आई वडील म्हातारे आहेत आणि घरचे काही नशाबाजी करतात, त्यामुळे त्या आई वडिलाला जगणं खूप अवघड होऊन जाते. तेव्हा ते जगाव की मरावं या देखील ते याच्यात असतात की संभावना असतात की आपण काय करावं नेमकं. अशाला तुम्ही काय संदेश द्याल? अगदी बरोबर आहे. कारण माझा 1 महिन्यापासून अशाही लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहे, संबंध आहे. मी अशाही लोकांना बघते, त्यांची इच्छा असते हो करण्यासाठी, पण ते व्यसना अधीन असतात. मग आता आपण एखाद्या वेळेस बोलत असताना म्हणतो एखादी सून करत नाही, पण ती सून बिचारी त्या मुलांना घडवण्यात शिकवण्यात त्रस्त आहे, म्हणून ती सर्व कुटुंबाचा भार पेलावू शकत नाही. अशाही लोकांसाठी आपण एक संदेश तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं माझ्या भावांनी व्यसनापासून दूर राहावं, कोणत्याही भावाने व्यसनाला अधीन जाऊ नये की व्यसनापायी त्याचा परिवार त्याला ओझं होईल, त्याचा परिवार त्याला सांभाळण्यासाठी कुठेतरी कमतरता जाणवेल. त्यासाठी मी युवा पिढीला एक संदेश देऊ शकते का आपण व्यसनापासून खरंच दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण आपले आई वडील मुलं पत्नी सर्वांना स्वाभिमानाने सांभाळेल अशी आपल्यात एक गट्स असते. नक्कीच या ठिकाणी आपण खूप चांगला संदेश देखील दिलात आणि या ठिकाणी खूप एक आपण उपक्रम देखील टाकलात. या ठिकाणी आपण एवढ्या 50 आई वडिलांची आपण मुलगी झालात, आपल्याला तुमचे आभार मानावं तेवढे कमी आहेत. या ठिकाणी माझा दुसरा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपल्याकडं जे कोणी आई वडील येणार आहेत किंवा जे आणणार आहेत तर त्यांना इथं आल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी फी असते, जे की महिनेवारी असेल, वर्षाची असेल, काही चार्जेस असतात. असे चार्जेस वगैरे आपल्याकडे काय आहेत का? आमच्याकडे कुठलेही चार्जेस नाहीत, पण ज्यावेळेस आमच्याकडे आमच्या आई वडील येतात त्यावेळेस आल्या आल्या आम्ही त्यांना जसं आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा, त्याच पद्धतीने आमच्याकडे आल्यानंतर आल्या आम्ही त्यांना साडी देतोय, कपडे देतोय आणि सकाळी नाश्ता आहे, चहा आहे, 2 टाइम जेवण आहे. हे सर्व काही आमच्याकडून आम्ही आमचे आई वडील म्हणून त्यांना मोफत सेवा देत आहोत. ही आमची सेवा आहे. ती सेवा करण्याची आम्हाला ईश्वरांनी संधी दिली आणि हे आमच्या पुण्य नशिबी आलं म्हणून आम्ही हे पुण्य वाटून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की वृद्धाश्रम नसावेत, परंतु जर समजा असेही काही आईवडील आहेत की ज्यांना खरोखर वृद्धाश्रमाची गरज आहे, यांच्यासाठी नक्कीच वृद्धाश्रम असावेत. कारण वृद्धाश्रम जर नसते तर बरेच आता सांगितल्याप्रमाणे जे की काही नशेत असतील किंवा जे नशाबाजी जे करतात त्यांचे मुलं असतील किंवा ज्यांचे आईवडील ज्यांना मुलंच नाहीत, मूल झालं नाही योगायोगानं, तशाचे आईवडील असतील किंवा जे काही परिस्थितीने बेकार असतील, त्यांना खरोखर जर वृद्धाश्रम नसते तर त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु या ठिकाणी अशा मायमाऊली आहेत
अशा आई आहेत जे की या ठिकाणी सर्वांच्या आई झालेल्या आहेत. त्यांनी हे वृद्धाश्रम काढलेला आहे आणि त्यांना या वृद्धाश्रमातून त्यांना कोणता नफा किंवा कोणत्या पैशाची गरज नाही, तर एक निस्वार्थ आई वडिलांची आपण जसे आपण आई वडिलांची आपल्या सोय करतो, जी आपण काळजी घेतो, तशी काळजी घेऊन या आई वडिलांची सेवा करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. नक्कीच त्यांना ईश्वर धैर्य देवो आणि आणखी त्यांना जे आई आहेत त्या आई त्यांना चांगल्या लाभो आणि त्यांच्या हातून अशा कितीतरी आई वडिलांचं त्या संगोपन हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.